सलग 5व्या दिवशी इंडिगोची विमानसेवा विस्कळीत। आजही 1000 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द होणार। इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांची माहिती। 10 ते 15 डिसेंबर पर्यंत सेवा पूर्ववत होण्याचा अंदाज। इंडिगो प्रकरणी नरेंद्र मिश्रांकडून सुप्रीम कोर्टात याचिका। इंडिगोला समन्स बजवावं अशी मागणी। अडचणीच्या परिस्थितीत सरकारकडे कोणते पर्याय, याचिकेतून विचारणा। इंडिगोची विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी सरकारचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण आज एकाच मंचावर येण्याची शक्यता। केडीएमसीच्या सावळाराम क्रीडा संकुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता। भाजपच्या जाहीरनामा समितीची आज बैठक। अमित साटम, आशिष शेलार आणि भाजपचे मुंबईतले प्रमुख नेते राहणार उपस्थित। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडी विरोधात मनसे मैदानात। अमेय खोपकरांच्या उपस्थितीत मनसे चित्रपट कामगार सेनेचं तपोवनमध्ये आंदोलन। तर झाडं तोडू नका, दुसरा पर्याय निवडा, दिग्दर्शक महेश मांजरेकरांचं आवाहन। नाशिकच्या तपोवनाचा मुद्दा गाजत असतानाच पालघर जिल्ह्यातील हिरवाई संकटात। मियावकी जंगल उभारण्याच्या नावाखाली वृक्षतोड झाल्याचा प्रकार। मुंबईमधील बंदिस्त कबूतरखाने पुन्हा सुरू करण्यासाठी जैन समाजाचा उद्या मोर्चा। जैन मुनी निलेशचंद्र विजय महाराजांच्या नेतृत्वाखाली मोर्चा। कुलाबा जैन मंदिरापासून मोर्चाला होणार सुरुवात। प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल महिलेला चाचणी न करता चढवलं रक्त। रक्त चढवल्यानं मृत्यू। पंढरपूरमधील खासगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार। रक्त संकलन केंद्र चालकाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप। संभाजीनगरमधील साई इन्स्टिट्यूटचे संस्थाचालक फरार। विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 1,10,000 रुपये शुल्क उकळलं। साई इन्स्टिट्यूट विद्यापीठाशी संलग्न नसल्याचं उघडकीस। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन। चैत्यभूमीवर उसळला भीमसागर। राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकरांकडून महामानवाला अभिवादन।